नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 22. कमला आईबापाविना मामाच्या घरात वाढलेली पोर. कमालीचं देखणं रूप आणि कुशाग्र बुद्धिमत्ता जन्मतःच देवाघरून घेऊन आलेली कमला चाससारख्या खेड्यात रानफुलासारखी फुलत गेली आणि गावभर तिचा गंध दरवळू लागला. गावकरी डोळा भरून तिच्या रूपाचं कौतुक करीत आणि तोंड भरून तिच्या बुद्धिमत्तेची स्तुती करीत. त्या काळी मुलीच्या जातीला शाळेत पाठवण्याचा, शिक्षण देण्याचा मूर्खपणा कोण करेल? पण तो गाढवपणा मामानं न शरमता केला. लोक हसतात तर हसू देत, हसणाऱ्याचे दात दिसतील आणि तोंडावर नावं ठेवू म्हणतील तर मामा ते दात पाडायला समर्थ होते. अर्थात मामा फार पुरोगामी होते. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत महात्मा ज्योतिराव फुल्यांचा त्यांनी गंडा बांधला होता, अशातला भाग नव्हा. पण आपण काही वेगळं करतो या साहसाचं समाधान त्यात होतं. शिवाय थोडा स्वार्थही होता. मामा मोठा तालेवार, त्याचा चिरेबंदीवाडा, त्याची 20 बिघे शेती, हे सगळं खरं. पण मामाचा मुलगा मुका आणि बहिरा हा गुणी गोविंदाही हुशार होता, अंगापिंडानंही बरा होता. पण वाईट एवढंच की भोळा म्हणावं इतका सज्जन होता. त्याच्या इतर उणिवा असत्या तर चाललं असतं, पण फार सज्जन असणं म्हणजे या व्यवहारी जगात जगायला नालायक असणं. अशा माणसाला फसवणार नाही तो आळशी म्हणावं. आता या एकुलत्या एका पोराचा टिकाव कसा लागेल ही मामाची काळजी. प्लेगात आई बाप गेल्यावर बाचीला आपल्या घरी आणून तिला आपल्या मुलीसारखं वाढवली. ती एक दिवस तिला सून करून घ्यायचं हे ठाम ठरवूनच. सून अडाणी आणि पोरगा भोळा असा प्रकार झाला तर मामांच्या माघारी या चव्हाण कुटुंबाची दैनास होणार. त्यातनं बिलंदर भावकी दाणं टिपणाऱ्या चिमणीवर उडी घेण्यासाठी दबा धरून बसल्या मांजरासारखी. प्रपंचाच्या गाड्याचं एक चाक अचकूल होतं, मोडकं होतं. दुसरं चाक तरी भक्कम पाहिजे. मामानं आपल्या भावी सुनेला 2री 3रीपर्यंत अक्षर ओळख होण्यापुरतंच शिकवलं नाही, तर गावातल्या शाळेतली सगळ्या इयत्ता म्हणजे 7वीपर्यंत शिकवलं. कमला हुशार, अभ्यासू आणि बुद्धिमान असल्यानं प्रत्येक इयत्तेत पहिल्या क्रमांकानं पास होत गेली आणि 7वीला तर केंद्र परीक्षेत तालुक्यात पहिली आली. मामानं गावाला पेढे वाटले. त्याच वर्षी ती वयात आली तेव्हा गोविंदाशी तिचं लग्न लावलं आणि गाव जेवण घातलं. यासाठी की गावाला कळावं ही देखणी कमला गोविंदाची बायको आहे, चव्हाण घराची सून आहे. तिच्याकडे यापुढे कुणी वाईट नजरेनं पाहू नये. कमला पेपर वाचायची, हाती लागतील ती पुस्तकं वाचायची, रेडिओ ऐकायची. तिचं सामान्य ज्ञान खूपच वाढलं होतं. देशातल्या घडामोडींची तिला ओळख असायची, आजच्या जगाची माहिती असायची, उद्याच्या जगाचा अंदाज असायचा. तिला खूप शिकायचं होतं. पुण्यातल्या तरुणीसारखं कॉलेजला जायचं होतं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा होता. इतिहासातील पराक्रमी स्त्रियांचे आदर्श तिच्या डोळ्यांपुढे होते. त्यांचे रोमांचक चरित्र तिला दिव्य भव्य असं काहीतरी करण्यासाठी प्रेरित, प्रोत्साहित करायचे. नेमकं काय करावं ते मात्र कळत नव्हतं. भोळ्या गवाळ्या गोविंदाशी लग्न करण्याची सक्ती आपल्यावर होणार हे तिला ठाऊक होतं. ती गोष्ट तिला मनापासून पसंत नव्हती. पण तिच्या पसंती नापसंतीचा प्रश्नच कुठे होता? मामाने तिचं एवढ्या मायेनं पालनपोषण केलं, 4 बुकं शिकू दिली, ते कशासाठी? ती हिरमुसली, नाराज झाली. दिव्य भव्य स्वप्न चुलीत सारून ती मामासाठी, नवऱ्यासाठी भाकऱ्या भाजू लागली. आणखी एका स्वप्नात तिला एक राजबिंड शूर तरुण भेटायचा. या पराक्रमी राजकुमारा तिनं मनोमन वरलं होतं. तो स्वप्नींचा नायक तिला एकांती भेटायचा, तिचा अनुनय करायचा. त्यांची प्रणयी क्रीडा रंगायची. तिला घोड्यावर आपल्या पुढ्यात बसवून घ्यायचा आणि घोडा भरधाव दौडवायचा. जंगल वनातून, डोंगर दऱ्यातून ही दौड चालायची. ती त्याच्या पराक्रमाची स्फूर्ती देवता होती. एक एक गड किल्ला सर करीत, एक एक राज्य प्रादाक्रांत करीत त्याची मोहीम दिशा दिशांतून चालली असताना ती सदैव त्याच्याबरोबर असायची. स्वप्नात तिनं त्याचा ध्यासच घेतला होता.
रात्रंदिवस ती त्याची वाट पाहायची. या दुष्ट दैवाच्या गडीत ती बंदिस्त होती. पण या बंदिनीची सुटका करायला स्वप्नीचा राजकुमार येणार होता. गावातील तरुण पुरुषांच्या नजरा कमलाला ती असामान्य लावण्यवती असल्याची जाणीव करून द्यायची. तिला पदर आला आणि तिच्या अंग प्रत्यंगातून यौवन फुलू लागलं. जवानीची झळाळी शरीरावर चमक मारू लागली. यौवन स्थळाला कमनीय गोलाई येऊ लागली. या मोहिनीची भुरळ कैक तरुणांना पडून ते उल्लू होऊन तिच्या प्राप्तीसाठी झुरू लागले. जे धीट मस्तवाल होते ते तिची शिकार करण्यासाठी मागावर राहू लागले. अनेक प्रलोभने आमिष दाखवू लागले, पण त्याला कमला बळी पडली नाही. लग्नानंतर तिनं साऱ्या निष्ठा आपल्या नावडत्या नवऱ्याच्या पायीच वाहिल्या. कारण तिला ठाऊक होतं की या गरीब गोविंदाचा कुठलाच दोष नाही. त्यानं कधी कमलाशीच लग्न करा म्हणून हट्ट धरला नव्हता. कदाचित तिचा पती व्हायला आपण अपात्र आहोत याची त्याला जाणीव असेल. एखाद्या अनुरूप तरुणाशी तिचा विवाह झाला असता तरी त्यानं कुरबुर केली नसती. अर्थात तसं झालं असतं तर त्याला आनंद मात्र झाला नसता, उलट वाईटच वाटलं असतं. कारण तोही तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. तिच्या यौवनपूर्ण लावण्यावर लट्टू झाला होता आणि त्याला तिचा मोह का पडू नये. तोही माणूसच होता, पुरुष होता, तरुण पुरुष होता. त्यालाही भावना होत्या, वासना होती. कमला त्याच्या डोळ्यांपुढे वाढली, बहरली, फुलली होती. ती सदोदित त्याच्या सहवासात होती. त्याच्या दृष्टीपुढेच वावरत होती. तिच्या सौंदर्यावर आशक होणं आणि तिच्या बुद्धिमत्तेचं त्याला कौतुक वाटणं स्वाभाविक होतं. तिच्याविषयी मनात प्रेमभावना निर्माण होणं नैसर्गिक होतं. त्याला तिच्याशी बोलता येत नसेल, आपल्या भावना व्यक्त करता येत नसतील, तिचे मंजूळ शब्द त्याच्या कानात शिरत नसतील, पण त्याला डोळे होते. तो तिला पाहू शकत होता. दृष्टीतून आपल्या भावना तिला कळवू शकत होता. तिच्यावर त्याचं प्रेम होतं. तिला खुश ठेवण्यासाठी तो गुलबकावलीचं फूलसुद्धा शोधून आणायला तयार होता. तिच्या सुखासाठी इकडचं जग तिकडं करण्याची त्याची उमेद होती. तिच्यावर फिदा असलेल्या कुठल्याही तरुण पुरुषानं तिच्या प्रेमाखातर जे जे केलं असतं ते तोही करणार होता. तिला कशाची उणीव पडणार नाही, कमतरता भासणार नाही याची तो खात्री देऊ शकत होता. लग्नानंतर कमलाची नाराजी त्याला जाणवली तरी त्यानं तिला समजून घेतलं. इतक्या देखण्या आणि बुद्धिमान पोरीनं अनुरूप पती मिळवण्याचं स्वप्न पाहिलं असेल तर त्यात वावगं काय होतं. ती संसारात रोळेपर्यंत तिची नाखुशी जाणवणारच, पण हळूहळू सवयीनं, सहवासानं पती पत्नी तडजोडीची, सामंजस्याची भावना निर्माण होईल. त्यातूनच परस्पराबद्दल आपुलकी वाटू लागेल, प्रेम वाटू लागेल. मुलं झाल्यावर दोघं एकात्म होतील. प्रपंचाचा गाडा योग्य वाटेनं व्यवस्थित चालू लागेल. या विचारानं गोविंदा तिला खुश ठेवण्यासाठी झटायचा. वडील वारल्यावर तर चव्हाणांच्या वाड्यात राजा राणीचा संसार सुरू झाला. थोरल्या बहिणीचं सरूबाईचं लग्न होऊन ती केव्हा सासरी गेली होती. घरात दुसरं कोणी माणूस नव्हतं. खर्च किती करायचा आणि कशावर करायचा ते नवरा बायकोनच ठरवायचं. हवे ते सुखोपभोग घेण्याचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. चांगलं खायचं, चांगलं ल्यायचं, चैनीत राहायचं. गोविंदा आठवड्याला आपल्या शिकलेल्या बायकोला घेऊन पुणे शहरी जायचा. तिला हवं ते खरेदी करू द्यायचा. त्याला ऐकू येत नसलं तरी बायकोला सिनेमा दाखवायचा, सर्कशीला न्यायचा. तिला आपण कोंडून ठेवतो, बंधनात ठेवतो, तिच्यावर अविश्वास दाखवतो असं वाटू नये म्हणून खेड्यातल्या कुठल्याही नवऱ्यानं आपल्या बायकोला दिलं नसतं. एवढं स्वातंत्र्य गोविंदा आपल्या कमल राणीला द्यायचा. तिला आणखी काय हवं होतं? आपल्याला काय हवंय ते कमला सांगायची कशी? कुणाला सांगायची? आपल्या केवढ्या नवऱ्याला? आणि तिला तरी कुठं निश्चित आणि नेमकं ठाऊक होतं आपल्याला काय हवंय ते. मात्र उगीच हुरहुर लागून राहायची. कुठल्या तरी अज्ञात गोष्टीची ओढ लागायची. कसल्या तरी अनामिक, दुरस्थ, गूढ शक्तीचे वेध लागायचे. मन व्याकुळ व्हायचं, हृदयात काहूर दाटायचं. नवरा जवळ असूनही त्या स्वप्नातल्या राजकुमारासाठी झुरावं, त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसावं, विरहार्थ होऊन आसवं गाळावीत असं वाटायचं. कधी कधी ती अतिशय अस्वस्थ व्हायची. जीव तगमगायचा, सारं व्यर्थ वाटू लागायचं.
मग कशातच मन रमायचं नाही, कामात लक्ष लागायचं नाही, घरात गमायचं नाही, गोविंदाची जवळीक पसंत पडायची नाही. कमलाला गोविंदाचा राग यायचा नाही, तिला त्याची दया यायची. आपल्याला सुखी ठेवण्याची त्याची धडपड पाहून तिच्या मनात त्याच्याविषयी अपार माया दाटून यायची. तीही त्याला दुःख होईल असं वागायची नाही. त्याला हवं नको काळजीनं पाहायची, त्याच्या आवडीनिवडी सांभाळायची. गरीब असला, भोळा असला, केविलवाना असला तरी आपल्या नवऱ्याला ती आदरानं वागवायची. त्याचा कोणी अपमान करू बघेल तर ती त्याला फटकारायची. त्याची कुचेष्टा करणाऱ्या कोणी प्रयत्न केला तर त्या व्यक्तीची कडक शब्दात हजेरी घ्यायची ती. गावातल्या टग्यांची, तरुण टोळभैरवांची स्वतःच्या सामर्थ्याच्या घमेंडीत तिला स्वतःहून माझ्या पलंगावर यायला लावीन म्हणून पैज मारणाऱ्या मातब्बरांची तिनं कधी डाळ शिजू दिली नाही. कुणाला शब्दानं वा नजरेनं उत्तेजन दिलं नाही. आपण त्यातली नाही याची जाणीव स्त्री लंपट पुरुषांना व्हावी. त्याने आपल्या नादी लागू नये आणि त्रास देऊ नये असंच तिचं वागणं असायचं. भले ते आपल्या संसारात समाधान नसेल, पण ते समाधान स्वैराचारानं शोधणाऱ्यांपैकी, अविचाराने संसारच उधळून लावणाऱ्यांपैकी ती नव्हती. तिच्या स्वप्नातला राजकुमार लाभणार नसेल तर इतर कुठल्याही पुरुषापेक्षा गोविंदाचा सहवास तिला जास्त सुखासमाधानाचा वाटायचा. कुणाला काही गैरसमज अपसमज होऊ नये, कुचाळक्या करणाऱ्यांना अकारण अफवेच्या वावड्या उठवण्याची संधी मिळू नये, उगीच आपल्या दर्शनाने कुण्या पुरुषाच्या मनात अभिलाषा पालवू नये म्हणून कमला घराबाहेर फारशी पडायचीच नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरात बायकांशी गप्पा मारला जायची नाही. पण घरातला कोंडमारा तर असह्य व्हायचा. तिला खूप खूप माहीत असायचं. मनात खूप कल्पनांची गर्दी असायची, अनेक विचार सुचायचे, पण ते व्यक्त करायचं कुणाजवळ, बोलत बसायचं कुणापाशी. शहरात, सिनेमात, पुस्तकात बरंच काही नवीन वेधक आढळायचं. त्याविषयी तिची काही मतं बनायची. ती सांगायची कुणाला? मूक नवऱ्याजवळ मुकाट बसून ती स्वतःच मुकी बनली होती. आंधळ्या धृतराष्ट्राच्या बायकोनं गांधारीनं डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन आंधळेपणाचं व्रत स्वेच्छेने स्वीकारलं होतं. कमलाला ही मुकेपणाची सक्ती जीवघेणी वाटायची. काही बोलायचं नाही, कसलं बोलणं ऐकू यायचं नाही. घरातल्या निशब्द वातावरणाचं मनावर दडपण यायचं, ताण पडायचा. घरातली भयान निरव शांतता जीव खायला उठायची. सगळे व्यवहार खानाखुनांनीच व्हायचे. गोविंदाला याची जाणीव असावी, त्यानं एक मोठा रेडिओ आणून ठेवला. कमला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रेडिओ लावून ठेवू लागली. चव्हाणांचा चौसोपी वाडा भला प्रशस्त. दरवाजासमोरची बाजू दुमजली. एवढ्या मोठ्या वाड्यात एकूण माणसं 2, गोविंदा आणि कमला. गोविंदा काही कामानिमित्तानं शेतावर परगावी गेला तर कमला घरी एकटीच. वाड्याच्या परसदारी आड होता आणि झाडाझुडपांची गर्दी. कुंपणाला लागून गावंधरी शेतं. संध्याकाळी एकटीनं आडाकडे जायला कमला घाबरायची. शिवाय भावकीनं भांडणं चालू केली होती. शेतांच्या मालकीबद्दल, हद्दीबद्दल वाद चालू केले होते. गावातल्या समर्थाची मदत मागायला जावं तर ते मोठ्या खुशीनं मदतीचा हात पुढं करायचे, पण त्यांची नजर कमलाच्या देहावर असायची आणि त्या हातात तिनं उपकाराची फेड म्हणून आपला हात द्यावा अशी त्यांची अपेक्षा असायची. कोर्ट कचेऱ्याकडे मामांच्या हयातीतच प्रकरणं भिजत पडली होती. ती वाळवायची तर पैशाची ऊब द्यायला हवी. शेतात राबायला माणसं नाहीत म्हणून जमिनी खंडानं दिल्या तर कुळ फसवायचे. असे सगळे प्रकार. त्यामुळे जीवाला धोका. वनवा भडकवायला मदत करणारा वारा दिवा मात्र विझवतो. प्रबळांना सगळेच मदत करायला तयार असतात, पण दुर्बळांना सहाय्य करणं दूरच. त्यांच्या दुबळेपणाचा सारेच फायदा उठवून बघतात. गोविंदाच्या बाबतीत तेच घडत होतं. वाड्यात एखाद्या कुटुंबाची सोबत असावी म्हणून एका प्राथमिक शाळेतील मास्तराला भाड्यानं जागा द्यावी असं कमलानं सुचवलं. गोविंदाला ती कल्पना आवडली. वाड्यातल्या एका भागात भालेकर कुटुंब राहायला आलं. त्यांचा सुभाष नावाचा मुलगा पुण्याला कॉलेजात शिकत होता. एका मुलीचं लग्न झालं होतं. 50शीकडे झुकलेली ही 2 माणसं वाड्यात आली तेव्हा कुठे कमलाला
आपण माणसात आलो असं वाटलं. त्यांच्याकडे शाळकरी मुलांची ये जा असायची. मास्तरीन काकू तर खूपच अनुभवी, बोलक्या आणि गप्पिष्ट होत्या. मास्तर काका ध्येयवादी शिक्षकाचा नमुना. ते मोठे राष्ट्राभिमानी. केवळ स्वदेशी वस्तू वापरायचे ते. उद्याच्या स्वतंत्र भारताचे समर्थ नागरिक तयार करण्याची आपल्यावरची जबाबदारी पार पाडण्यासाठी शाळेत येणाऱ्या बालपिढीला घडवण्याचं काम ते तळमळीनं करायचे. त्यांचा वाचनाचा व्यासंग मोठा होता. शाळेतल्या मुलांना ते राष्ट्रप्रेमाचे धडे देतच. शिवाय गावकऱ्यांना गोळा करून त्यांना देशात कुठे काय घडते आहे याची माहितीही देत. स्वातंत्र्य लढ्यात आपले कर्तव्य काय याची जाणीव करून देत. कमलाची ज्ञानाची भूक मास्तर काकांनी आपल्या कोतीनुसार भागवलीच. शिवाय सामाजिक राजकीय समस्यांची तिच्याशी चर्चा करून काहीतरी भव्य दिव्य करण्याच्या तिच्या स्वप्नाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. भालेकर कुटुंब वाड्यात राहायला आले त्या सुमारास कमलानं मुलीला जन्म दिला. हुबेहूब कमलासारखी मुलगी जन्मल्याचं पाहून गोविंदा खुश झाला. आता आपला संसार रांकेला लागला असंच त्याला वाटलं. ही मुलगी पती पत्नीला एकत्र बांधून ठेवणार याबद्दल त्याला शंकाच नव्हती. विजया 2.5 वर्षांची झाली. वाड्यात खेळू बागडू लागली. तिला हसताना खेळताना बघून गोविंदाचं मन तृप्तीनं भरून जाऊ लागलं. त्याचा संसार सुखाचा झाला. कमलाला मात्र स्वप्नातल्या राजकुमाराचा विसर पडत नव्हता. दिव्य भव्य करण्याचं वेळ संपलं नव्हतं. उलट मास्तर काकाच्या सहवासात त्याला खत पाणीच मिळत होतं. लवकरच तिला घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येत असल्याचे भास होऊ लागले आणि खरोखरच एक दिवस तिच्या स्वप्नातला राजकुमार सरळ तिच्या वास्तव जीवनातच घोडा फेकत येऊन हजर झाला. प्रतापराजे जानोळीकर यांच्या चासला कमलाच्या घरीच आगमन झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.